हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सर्वजण? मी आहे ओंकार थेटे आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या छोट्याशा आणि सर्वांच्या आवडत्या लाडक्या अशा JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर. तर माहिती आहे सर्वांना, आपली इयत्ता 5वीची नवोदय सिरीज सुरू आहे, पण त्याच्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल याचं गणित शिकवत आहोत. तर आता खूप सारे लेक्चर झाले आहेत आणि तुमची आणि माझी चांगली ओळख पण झाली आहे. मी तुम्हाला ओळखत नाही, काही जणांना ओळखत पण असेल, पण तुम्ही तर मला ओळखतात. ओके, तर आपला जो गणित विषय चालू आहे आणि जी गणित विषयाची सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपला पहिला दुसरा धडा 2 धडे झालेले आहेत आणि हा तिसरा धडा, त्याला आपण चॅप्टर म्हणतो. तिसरा चॅप्टर सुरू आहे आणि आपल्या चॅप्टरचं नाव काय होतं? पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. कोणत्या 4 मूलभूत क्रिया? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता त्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्या बेसिक गोष्टी, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या, साधी बेरीज, पॉइंटची, हातच्याची, हे सगळं मी पहिल्या धड्यामध्ये शिकवलंय, ज्याचं की नाव आहे आपलं मूलभूत गणित नावाचा धडा आहे पहिला. तुम्ही शोधू शकता, इझिली तुम्हाला मिळून जाईल. कसा शोधायचा एकदा सांगू पहा. तुम्हाला युट्यूब वरती जायचंय आणि तिथं सर्च करायचंय तुम्हाला JS विद्यालया. ठीक आहे, JS विद्यालया सर्च करून जर आपलं युट्यूब चॅनल आलं, जो तुम्हाला इथं लोगो दिसायला किंवा इथं खाली लोगो दिसायला असेल, आपला जर त्या प्रकारचा लोगो आला तर त्याच्यावर क्लिक करायचं. नाही आला तर त्याच्या पुढे तुम्हाला माझं नाव टाकायचंय, ओंकार थेटे. जर तुम्ही इतकं, आता मला माहिती आहे थोडं मोठं टाईप करायला, पण जर तुम्ही इतकं टाईप केलं तर नक्कीच तुम्हाला तो आपला जो लोगो आहे तो दिसून जाईल. त्या लोगोवर क्लिक करा. लोगोवर क्लिक केलं की मग प्लेलिस्ट येईल आणि प्लेलिस्ट वरती नवोदय सिरीज नावाच्या प्लेलिस्ट वर क्लिक करून तुम्हाला आजपर्यंत आपण नवोदय सिरीज मध्ये जितके लेक्चर शूट केलेत किंवा जितके मी लेक्चर तुमच्यासाठी टाकले ते सगळे लेक्चर तुम्हाला मिळतील. आणि प्रत्येक लेक्चरच्या वरती तुम्हाला जे लिहिलेलं असतंय, धडा पहिला किंवा चॅप्टर पहिला आणि त्याचा क्लास पहिला, चॅप्टर पहिला क्लास दुसरा, चॅप्टर पहिला क्लास तिसरा, असं सिस्टमॅटिकली मी तुमच्यासाठी सगळं काही लावून तिथे ठेवलेलं आहे. तुमचं फक्त एवढंच काम आहे, तुम्हाला इतकी मेहनत तर पिल्लांनो करावी लागेल. आता अभ्यास करायचा आहे तर मेहनत करावीच लागते, कुठे नाही. चला, तर आज आपल्याला काय शिकायचंय आणि पाठीमागच्या लेक्चर मध्ये काय शिकलो 2 मिनिटात सांगतो. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो धन आणि ऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. आणि इंग्लिश मधल्यांसाठी तर सांगायचं झालं तर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. आता पॉझिटिव्ह नंबर काय असतात, निगेटिव्ह नंबर काय असतात, हे मी तुम्हाला इथे एक नंबर लाईन काढली होती, त्याच्यावर सांगितलं होतं की इकडच्या साईडला निगेटिव्ह नंबर असतात, इकडच्या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात. हे मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये किंवा पाठीमागच्या लेक्चरमध्ये. आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचाच थोडा पुढचा भाग बघायचा आहे. कोणता भाग बघायचा आहे? डायरेक्ट आपण एक्झाम्पल पासून सुरू करू, पण तुम्ही एका शांत ठिकाणी गेला असाल, वही आणि पेन घेऊन बसला असाल. ओके, चला सुरू करू आपण. आता पहिले एक्झाम्पल नंबर 1. चला सर, अगोदर तुम्ही बोर्डला 2 ह्याच्यामध्ये तोडून टाका. माझा बोर्ड चुकला तर तुला युट्यूब वरती लेक्चर नाही मिळणार. नाही सर, तोडू नका, त्याला असं डिवाइड करा 2 ह्याच्यात. पहा, एक्झाम्पल नंबर 1 काय आहे? एक्झाम्पल 1 आता काल आपण अशा प्रकारचे बघितले होते, -3 + 4 = काय. एक्झाम्पल नंबर 2 5 - 4 = काय, किंवा -5 - 4. नंतर एक्झाम्पल नंबर 3 -8 + 12 = काय. हे अशा प्रकारचे आपण सगळे एक्झाम्पल कालच्या लेक्चर मध्ये पाहिले होते, जर तुम्हाला आठवत असेल तर. आज आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 थोडं वेगळं काहीतरी पाहिजे. सर कसं वेगळं आम्हाला सांगा. सांगतो पिल्ल्या. जसं की बघा, आता मी इथं लिहिणार आहे -2 -4. आता सर हे ब्रॅकेट काय? ह्याला कंस म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ब्रॅकेट म्हणतात. हे कसं सॉल्व्ह करायचं सगळं सांगणार आहे, फक्त समजून घ्या अगोदर. एक्झाम्पल नंबर 5 -3 + -2 हे कसं सॉल्व्ह करायचं. आता हे सगळं एकदा मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर पहिले 3 एक्झाम्पल तर तुम्हाला नक्कीच माहित असतील, कारण मागच्याच लेक्चर मध्ये ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण जादू देखील पाहिली होती. आठवतीये का जादू? काय होती जादू? तर आपली जादू होती, एखादी संख्या प्लस असेल, त्याच्या पुढची संख्या जर मायनस असेल, किंवा एखादी संख्या मायनस असेल आणि दुसरी प्लस असेल, तर त्यांची क्रिया म्हणजे त्यांच्यावर जे आपल्याला ऑपरेशन करायचंय किंवा तिथं जी गोष्ट करायची ती काय करायची. तर असं असेल तर आपल्याला काय करायचं होतं? सबट्रॅक्शन करायचं होतं, वजाबाकी करायची होती. एक संख्या मायनस असेल, दुसरी मायनस असेल, तर त्यांची आपल्याला ऍडिशन करायची होती. एक संख्या प्लस असेल, दुसरी पण प्लस असेल, तर त्यांची देखील आपल्याला ऍडिशन करायची होती. आणि हे मी तुम्हाला काल पाठ करायला सांगितलं होतं, किंवा ही जी जादू आहे ही लक्षात ठेवायला सांगितली होती, कारण त्याच्यावरच हे सगळं सॉल्व्ह होणार आहे. चला सॉल्व्ह करायचं. चला आपण सॉल्व्ह करायला लागू. आता बघा पिल्लांनो, सर्वात अगोदर -3 + 4 काय असते? -3 + 4. आता एक मायनस आहे, दुसरं प्लस आहे, मग त्यांची काय होणार? सबट्रॅक्शन. बघा ना, एक मायनस आहे, दुसरं प्लस आहे, त्यांची होणार सबट्रॅक्शन. मग आता सबट्रॅक्शन झालं म्हणजे मोठ्यातून छोटं मायनस करा. 4 मधून 3 मायनस केलं, किती उरला रे? 1 उरला. ओके. आणि मी तुम्हाला काल अजून एक जादू सांगितली होती, ह्याच्यामधली जी मोठी संख्या आहे तिथंच चिन्ह आपल्याला पुढे द्यायचंय.
मग ह्याच्यामध्ये मला सांगा 4 मोठे का 3 मोठे? हो सर 4 मोठे. मग 4चा सिम्बॉल कोणता आहे? ऍडिशन आहे, म्हणजे प्लस आहे. ते तुम्ही उत्तरामध्ये प्लस द्या. आता प्लस इनव्हिजिबल आहे हे पण सांगितलं होतं, दिलं तरी चालतंय आणि नाही दिलं तरी चालतंय. त्याच्यानंतर -5 -4 पहा, एक मायनस दुसरं मायनस त्यांची होते ऍडिशन. मग ह्या दोघांचे ऍडिशन काय होईल? 9 होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. इथं पण सेम, एक मायनस दुसरं प्लस होणार सबट्रॅक्शन वजाबाकी. मग 12 मधून 8 गेले, 12 मधून 8 गेले, किती राहिले? 4. आणि मोठी संख्या 12 आहे का 8 आहे? सर 12 आहे. मग फक्त 4 ठेवलं तरी चालतंय. काय जणांना प्लस देऊ वाटलं तर प्लस पण द्या. आता इथं थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. काय आहे? एक आहे -2 आणि मायनस करून पुढच्या ह्याच्यामध्ये ब्रॅकेट देऊन 4 लिहिलंय. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं अगोदर स्टेप बाय स्टेप सांगतो. नंतर जर तुम्ही असं एका ह्याच्यामध्ये उत्तर काढणार आहेत, बघितलं की तुम्ही उत्तर सांगणार आहेत, पण अगोदर स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला पण थोडं लक्षात येईल काय होईल. पहा बाळांनो, आता हे -2 मला जसाल तसे लिहायचे आणि ह्या 4 ला काही नाही म्हणजे काय आहे? इनव्हिजिबल आठवतं ना कालचं इनव्हिजिबल? हा, काही नाही म्हणजे ह्या 4 ला प्लस आहे. ओके, मग हे मधलं प्लस आणि बाहेरचं मायनस, प्लस मायनस काय होत असते? मायनस. मग ह्या दोघांना मिळून आपल्याला येते -4. काय लिहायचंय? -4. आता उत्तर काय येणार? पहा, एक मायनस दुसरा मायनस, दोघांची ऍडिशन. मग 4 आणि 2 काय येणार? 6 येणार. आणि मग 6 ला कोणतं सिम्बॉल लागणार? प्रश्न भारी आहे. 6 ला कोणतं सिम्बॉल लागणार? तर अगोदरच्या ह्याच्यामध्ये मला सांगा, प्लसला कोणता सिम्बॉल होता? प्लस होता, म्हणजे ऍडिशन पॉझिटिव्ह होतं. तर तसंच 6 ला सुद्धा प्लसच लागणार. असं बघायचं नाही की इथल्या 4 ला मायनस आहे म्हणजे इथं आम्हाला मायनस द्यायचं नाही. स्टार्टिंगच्या ह्याला बघायचं आपल्याला, तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. नंतर इथं या. आता बघा, -3 प्लस इन ब्रॅकेट -2. आता ह्याला कसं करायचं? -3 जशाला तसं लिहायचं. लिहिलं, ओके. आता हे बाहेरचं प्लस आणि मधलं मायनस, बाहेरचं प्लस आणि मधलं मायनस, प्लस मायनस काय होतंय? मायनस. मग मायनसचा सिम्बॉल दिला आणि ब्रॅकेट उडवून टाकायचा. ब्रॅकेट उडवलं आपण, ह्या दोघांचं घेतलं आणि ब्रॅकेट उडवलं. मग उरलं काय? इथं फक्त 2. आता ह्यांचं उत्तर काय येणार? मायनस मायनस प्लस, म्हणजे ऍडिशन. आणि मग 3 आणि 2 चे ऍडिशन काय येणार? 5. आता ह्याला कोणतं सिम्बॉल द्यायचं? बघा, 3 मोठं इथं आणि 3 ला काय होतं? मायनस होतं, म्हणजे 5 ला तुम्हाला मायनस द्यायचंय. अशा प्रकारे मी हे काल सांगितले नव्हते, कारण कालचं लेक्चर मला खूप मोठं नव्हतं बनवायचं, त्यामुळे आज सांगून टाकले. आता ह्याच्या आपण 5 एक्झाम्पलची थोडी प्रॅक्टिस करू आणि नंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट मल्टिप्लिकेशन शिकायचंय. ओके बाळांनो, चला हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. आणि समजलं असेल तर मला माहिती, सॉरी तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, कमेंटमध्ये थंब टाका, म्हणजे मला पण बरं वाटतं की लेकरांना समजायला. ओके, चला अशा प्रकारे झालं. रफ करू, रफ नाही करत, चला सॉल्व्ह करायलाच देतो तुम्हाला खाली. एक्झाम्पल नंबर 6. इतक्या खालचं दिसतंय का? हा दिसतंय. ओके, एक्झाम्पल 8 झालं. एक्झाम्पल 9. चला, असे 5 एक्झाम्पल मी अलग अलग टाईपचे दिले तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकाराचे. तुम्ही ट्राय करायचे, पॉज करून ट्राय करायचं. सर्वांनी पॉज करून ट्राय करायचं आहे. झालं? मी सांगू? झालं लेकरांनो? पहा, आता स्टार्टिंगला इथं आहे -8 मायनस इन ब्रॅकेट -2. काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला ब्रॅकेट उडवायचंय, मोडायचंय. तर कसं मोडणार? आता -8 जशाल तसं लिहायचं. जी संख्या ब्रॅकेटमध्ये नाहीये ना ती जशाल तशी लिहा. आता हे बाहेरचं मायनस आणि मधलं मायनस, बाहेरचं मायनस आणि मधलं मायनस, काय होईल रे बाहेरचं मायनस आणि मधलं मायनस? सर प्लस होईल. ओके, आणि 2 जशाला तसे. ओके, मग आता मला सांगा काय होईल? 8 ला मायनस आहे, 2 ला प्लस आहे, मग दोघांची काय होणार? सबट्रॅक्शन, कारण 1 मायनस 1 प्लस सबट्रॅक्शन. मग आता किती उरले? 8 म्हणून 2 गेल्यावर 6. मोठी संख्या 2 आहे का 8 आहे? 8 आहे. मग 6 ला कोणता सिम्बॉल लागणार? मायनसचा. इथं सेम आहे. आता
इकडे बघा, आता इकडची संख्या ब्रॅकेटमध्ये नाहीये पण इकडची आहे, मग अगोदर आपण ब्रॅकेटला मोडू. बाहेरचं मायनस मधलं मायनस काय बनणार +4. आणि पुढचं +2 जशाला तसं. मग +4 आणि +2 काय होणार 6 किंवा +6. ओके. आणि मोठी संख्या कोणती आहे इथं 4 आहे, 4 ला मायनस आहे, मग उत्तरात पण मायनस येणार. चालेल. इथं या -12 प्लस इन ब्रॅकेट -12. -12 जशाल तसं लिहा. हे प्लस आणि हे मायनस काय होणार मायनस. पुन्हा नंतरचं 12 जशाला तसं. मग मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे ऍडिशन करायचे. मायनस मायनस प्लस म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ ऍडिशन करायचे. मग 12 आणि 12 चे ऍडिशन 12 आणि 12 किती होईल 24. आणि मोठी संख्या कोणती दोन्ही सेम आहेत, दोन्हींना पण मायनस आहे, त्याला मायनस देऊ शकतात. अवघड काहीच नाहीये, थोडं हळूवारपणे समजून घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं पिल्लांना. इथं चला, आता एक आहे मायनस एक आहे प्लस, मग बाहेरचं मायनस मधलं प्लस, मायनस प्लस मायनस झालं 12 लिहिलं आपण. परत दुसरं ब्रॅकेट मायनस मायनस प्लस झालं, मग +12 लिहिलं आपण. मग -12 + 12 0. -12 + 12 0. आणि 0 ला कोणतंही सिम्बॉल नसते माहिती आहे आपल्याला. चला परत या इथं. बाहेरचं मायनस मधलं मायनस काय झालं +12. परत बाहेरचं प्लस मधलं मायनस काय बनलं -13. मग आता 1 + 1 मायनस काय होणार त्यांची सबट्रॅक्शन. 1 + 1 मायनस काय होणार त्यांची सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन 13 मधून 12 गेले किती उरला 1. पण मोठी संख्या इथं 12 आणि 13 आहे. 12 आणि 13 मध्ये 13 आहे. 13 ला मायनस लागलेलं आहे म्हणून 1 ला पण मायनस द्यायचं. अशा प्रकारे आपले सगळे उत्तर झालेले आहेत. समजले तुम्हाला. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. खेळ आहे यार, गेम आहे गेम. आणि ह्या ऍडिशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स म्हणजे धन आणि ऋण संख्याचा जो गेम आहे ना त्याच्यामधलं हे सर्वात लास्टची लेवल होती. ही समजा ही सर्वात लास्टची लेवल. ह्याच्यापेक्षा अवघड तुम्हाला मिळणार नाही, काळजी करू नका. चालेल. समजलं सगळ्यांना. लिहून घ्या पॉज करून. आणि आता पुढच्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स म्हणजे धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार. आता गुणाकारामध्ये हे रूल थोडे वेगळ्या प्रकारे काम करतात, ते मी सांगणार आहे तुम्हाला. पॉज करून लिहून घ्या. घेतलं. रफ करू. 1 2 3. मज्जा येईल लेकरांनो. समजायले सगळ्यांना एकदम छानपैकी. हो सर समजायले, मज्जा पण येईल. ओके. तुम्हाला मज्जा आली म्हणजे मला पण बरं वाटतंय. चला मल्टिप्लिकेशन ऑफ पॉझिटिव्ह मराठीमध्ये अगोदर टाकू. धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार. आणि भागाकार पण आज शिकणार आहेत आपण. काहीच अवघड नाही ह्यांचा. इंग्लिश मध्ये काय लिहिणार आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स. बघा लेकरांनो, आता एक्झाम्पल नंबर 1 समजून घ्या. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. आता एकदा त्याची जादू लिहून देऊ. चला इथं मी जादू लिहून देतो. जादू, शेंबड्याची जादू. बघा काय जादू. जर एक संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल, एक संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर उत्तर किंवा इंग्लिशवाल्यांसाठी आन्सर. चालेल. तर उत्तरामध्ये सिम्बॉल लागणार आहे मायनस. आता गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये मोठी आणि छोट्या संख्येचा काही संबंध नाही. वाटलंच तर इथे लिहितो, लाल पेन लिहितो. गुणाकारामध्ये मोठ्या आणि लहान संख्येचा उत्तरावरती काहीच
परिणाम नाही. आता मग इथं मोठी आणि छोटी संख्या असली तरी आपल्याला काय घेणं देणं आहे का? नाही. हा, जर एक संख्या मायनस असेल दुसरी मायनस असेल तर उत्तरात तुम्हाला प्लस द्यायचंय. एक संख्या प्लस असेल दुसरी प्लस असेल तर उत्तरात तुम्हाला प्लस द्यायचंय. कसं ते तर मी आता सांगणारच आहे, पण एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जसं की आपण बेरजेमध्ये बघत होतो, जर उत्तर तर आपण काढलंय पण मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला उत्तरात द्यावं लागायचं. इथं तसं नाही करायचं. आता जर मी इथं लिहिलं -3 into 4, नंतर एक्झाम्पल नंबर 2 लिहिलं 3 into -4. आता एक्झाम्पल नंबर 3 लिहिलं 3 into 4 आणि एक्झाम्पल नंबर 5 लिहिलं -3 into -4. चालेल? चालेल. आता काय करायचं सर, आम्हाला सांगा एकदा. थोडं कन्फ्युज व्हायचं नाही शामड्या, मी सांगतो ना. पहा, डायरेक्ट गुणाकार कर. प्रत्येकाचं उत्तर 12 येणार आहे. प्रत्येकाचं गुणाकारच करायचं आहे ना. 3 आणि 4 3 आणि 4च आहे सगळ्या ह्याच्यात. म्हणजे 4 3 12, 3 चौक 12. आता आलं सगळ्या ह्याच्यात 12 आलं. आता मला एक सांगा, इथं 3 ला मायनस आहे आणि 4 ला प्लस आहे. मोठं 4 आहे ना, मग उत्तरामध्ये मोठी संख्याचं चिन्ह असायला पाहिजे ना. नाही, गुणाकारामध्ये हे फॉलो होत नाही, लागू होत नाही. मग गुणाकारामध्ये मायनस जर असेल दुसरं प्लस असेल तर उत्तरात पण तुम्हाला मायनसच द्यावं लागतं. मग खालच्या ह्याच्यात पण काय येईल, एक प्लस आहे एक मायनस आहे, मग उत्तरात पण मायनस. आता इथं दोन्ही पण प्लस आहेत, इनविजिबल आहेत ना, दोन्ही पण प्लस आहेत, मग उत्तरात पण प्लसच आहे. इथं दोन्ही पण मायनस आहेत, मग उत्तरात काय येणार? प्लस. कारण बघ, दोन्ही पण मायनस, उत्तर कोणतं सिम्बॉल आहे? प्लस. गुणाकारामध्ये मोठ्या आणि छोट्या संख्येचा काही संबंध नाही. परत एकदा सांगालो शेबड्या, विसरू नको. नाहीतर सर तुम्ही म्हणला होतात ना, मग मोठी संख्या मग त्याचं चिन्ह द्यायचं. गुणाकारामध्ये तसं होत नाही. कळालं? एकदम ओके. मला असं तळमळीने वाटतं की तुझं गणित नाही चुकावं. त्यामुळे बाबा इकडे 100% लक्ष दे. आणि लेक्चरच्या अगोदर मी त्यावेळेस 50 वेळा सांगतोय की अशा ठिकाणी जाऊन लेक्चर करा जिथं गोंधळ गोंगाट नाहीये, डिस्टर्बन्स नाहीये, म्हणून तुमचं सगळं लक्ष इथं लागेल. समजलं? ओके. नंतर आता पुढे चलू. एक्झाम्पल नंबर 6 मी द्यायला तुला सॉल्व्ह करायला, 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचंय. -4 into -5. एक्झाम्पल नंबर 7 -8 into +2. सॉल्व्ह करायचंय तुला, सॉल्व्ह करायचंय, थांबायचं नाही. इथे एक्झाम्पल 8 देतो, पॉज करून ट्राय करायचंय. एवढ्या ह्याच्यातच तुझं मल्टिप्लिकेशन क्लिअर होणार आहे. जास्त काय मल्टिप्लिकेशन मध्ये डोकं लावायची गरज नाही. फक्त सिम्बॉल सोबत कसं खेळायचंय, चिन्हांसोबत कसं खेळायचंय एवढं जरी कळालं तरी पण सगळं काय होऊन जातंय. पण ते कळायला पाहिजे रे बाबा. चला, असे मी तुम्हाला 2 3 4 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिले, 6 दिलेत. लवकर पॉज करून ट्राय करा. मी तर उत्तर सांगणार आहे, पॉज करून ट्राय करा. झालं? पॉज करून ट्राय झालं? मी सांगू आता? चला मी सांगतो. आता इथं बघा, इथं आहे -4 -5. पहिले उत्तर काढता वेळेस तर चिन्हाचं काय घेणं देणं आहे का? नाही, गुणाकारच होणार आहे. मग 4 5 काय येणार आहे? 20 येणार आहे. म्हणजे 4 5 काय येणार आहे? 20 येणार आहे. पण दोन्ही सिम्बॉल मायनस असल्यामुळं उत्तरात प्लस लागणार आहे. चला, इथं काय? 8 2 16 म्हणजे 8 to the 16 आणि एक प्लस आहे दुसरं मायनस आहे, एक प्लस आहे म्हणजे दुसरं मायनस आहे, उत्तराला मायनस. इथं या, इथं बघा. आता इथं ब्रॅकेट काढायचं अगोदर, ब्रॅकेटला उडवायचं अगोदर. चला उडवू आपण. -2 इंटू, आता 4च्या बाहेर काय नाही म्हणजे -4 जशाल तसंच राहणार आहे. आणि 4 to the 8 4 2 8 आणि दोन्ही पण मायनस असल्यामुळे उत्तरात काय येणार आहे? प्लस. चला इथं या. आता इथं मायनस आणि मायनस काय येणार आहे रे? +2 इंटू पुढचं 4 जशाला तसं, मग 4 to the 8 4 to the 8. काही प्रॉब्लेम? बिलकुल नाही. इथं या. आता इथं मायनस आणि मायनस, इथं मायनस आणि मायनस काय होणार आहे? +4 इंटू मायनस आणि मायनस काय होणार आहे? +3 म्हणजे 4 3 12. काही प्रॉब्लेम?
आता काही जण म्हणतील सर इथं उत्तरामध्ये काही चिन्ह द्यायचंय का, कारण ऑलरेडी 2 ला मायनस लागलेला आहे आणि 4 ला प्लस आहे, इकडे ऑलरेडी 4 ला मायनस आहे आणि इकडे मायनस आहे. हो बाळांनो, इथे एक मायनस आहे दुसरं प्लस आहे म्हणून उत्तरात पण तुम्हाला मायनस द्यायचंय आणि इथं मायनस आहे दुसरं मायनस आहे. आपल्याला जे स्टार्टिंगचं गणित आहे ना, आपलं जे मूळ गणित आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचंय. मग इथं तुम्हाला काय करायचंय, प्लस करायचं. अशा प्रकारे सर्व गोष्टी लक्षात राहू द्या, चुकू देऊ नका. समजलं? धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार एकदम ओके. आता जे आपण गुणाकारामध्ये केलंय ना ते सगळं सेम भागाकारामध्ये करायचं, काहीच डोकं लावायचं नाही. सगळ्या गोष्टी सगळे हे रूल सुद्धा भागाकारात सेम आहेत. इथं लिहायचं राहिलं गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये मोठ्या आणि लहान संख्येचा उत्तरावरती काहीच परिणाम नाही. सगळे सेम रूल भागाकारात लागणार आहेत. त्यामुळे आपण भागाकाराचे पण लगेच एक्झाम्पल बघून घेऊ. ह्याला रफ करतोय मी, पॉज करून तुम्ही लिहून घ्या, मी रफ करतोय. त्यामुळे भागाकाराचे लगेच आपण सगळे एक्झाम्पल बघून घेऊ. सगळे नाही बघितले तरी चालतंय, 1-2 बघू. पहा, एक्झाम्पल नंबर 1 बघू आता भागाकाराचं. ह्याला इथं रफ करून लिहा डिव्हिजन आणि इथं गुणाकाराच्या जागेवर लिहा भागाकार. तुम्ही लिहून घ्या. चला आता बघा, मी लिहिलं -4 डिवायडेड बाय 2. एक्झाम्पल नंबर 2. -8 डिवायडेड बाय -2. एक्झाम्पल नंबर 3. -12 डिवायडेड बाय 4. चला आता आपण सॉल्व्ह करू करायचं आणि एक्झाम्पल अजून एक घेऊ. एक्झाम्पल 4 13 किंवा 10 डिवायडेड बाय 5 किंवा +10 डिवायडेड बाय +5. आता लक्ष द्या, एक डायरेक्ट उत्तर काढा, अगोदर सिम्बॉल कडे बघू नका. काय येणार आहे उत्तर? 2 येणार आहे. आणि एक मायनस आहे दुसरं प्लस आहे, एक मायनस आहे दुसरं प्लस आहे, मग उत्तरात पण मायनस. सेम इथं पहिले उत्तर काढा, 4 आलं उत्तर, एक मायनस आहे दुसरं मायनस आहे म्हणजे उत्तरात प्लस. इथं पण सेम, कट करा, किती आलं? 3 आलं आणि इथं एक मायनस आहे दुसरं प्लस आहे मग मायनस. चला इथं कट करा, 5 to the 10, दोन्ही पण प्लस असल्यामुळे उत्तरात पण प्लस. सेम जे भागाकारामध्ये रूल लागत होते तेच आपल्याला गुणाकारामध्ये भागाकारामध्ये सेमच रूल लागणार आहेत. जास्त काय डोकं लावायची गरज नाही. तर अशा प्रकारे लेकरांनो, आजच्या लेक्चरमध्ये काय जास्तीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाही. समजलं असं आजच्या लेक्चर एकदम सोपं होतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपण खूप सारे एक्झाम्पल पण ट्राय केले. आता मी ह्याचे किती पण जरी एक्झाम्पल दिले ना तरी पण तुम्हाला माहिती आहे आता फक्त सिम्बॉल सोबत खेळायचंय, त्यामुळे सिम्बॉल सोबत खेळता आलं पाहिजे. तर आजचं लेक्चर इथंच थांबू पिल्लांनो. चांगला अभ्यास करा. आजचं लेक्चर छोटच होतं, फक्त 22 मिनिटाचं बनलंय, तर चांगला अभ्यास करा. आणि नाही समजलं ना मला विचारत जा कमेंट करून, मग मी ते पुढच्या लेक्चर मध्ये सांगत जाईल. कमेंट करायला लाजत जाऊ नका, बिंदास कमेंट करू शकतात. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, थोडा अभ्यासाबद्दल बोलतो. आज खूप दिवस झाले आता लेक्चर शूट करतोय मी, तर मला तुम्हाला सांगायचंय की प्रामाणिकपणे अभ्यास करा. मोबाईल मम्मी पप्पा तुमच्या हातात द्यायलेत तर प्लीज त्याच्यावर गेम वगैरे खेळत बसू नका. मोबाईल आपल्या हातात भेटायला तर अभ्यास करा. आणि गेमच्या टाइममध्ये गेम पण खेळा ना तुम्ही, पण अभ्यासाच्या टाइममध्ये प्रामाणिकपणे अभ्यासच करायचा आहे. चालेल? नवोदय एक अशी परीक्षा ज्याच्यामध्ये तुम्ही जितकं स्वतःला टाकून द्याल, जितकं स्वतःला त्यामध्ये झुकून द्याल, मेहनत कराल, तितकं तुम्हाला, जरी तुम्ही नाही नवोदयाला लागलात पण तुमचं नॉलेज वाढेल. ह्या नवोदयची तयारी जे विद्यार्थी करतात, स्कॉलरशिपची तयारी जे विद्यार्थी करतात, ते नाही जरी लागले तरी पण त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांची जी पॉवर आहे अभ्यासाची, सगळ्या गोष्टी वाढतात, बेसिक गोष्टी कंप्लीट होतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना नंतर अभ्यासामध्ये होतो. मग जो अभ्यासक्रम असतो ना शाळेतला त्याच्यामध्ये ह्याचा फायदा होतो आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून वर्गाचा टॉपर पण बनू शकतात. पण नवोदय मध्ये तुम्हाला ठीक अभ्यास करावा लागेल. टंगळ मंगळ म्हणजे नाटके करायचे नाही. नाटक कराल तर अभ्यासाचं फाटक तुटेल बघा. त्यामुळे बिलकुल नाटक करू नका, चांगला अभ्यास करा. आजचं लेक्चर इथंच थांबू पिल्लांनो. काळजी घ्या. थँक्यू.